शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय तोडकर या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, बघू शकतोय आपलं आता हे जे परांड्यासाठी जे लोडिंग चालू आहे ते आता टिश्यू कल्चर जो साग आहे तो 700 रोपं लोडिंग झालेला आहे। आणि त्यानंतर आता आपण ही PKM1 जातीची 2 वर्षाची चिंचेची जी कलम आहे ती आपण आता लोडिंग करत आहोत। ही 300 झाडं आपल्याला लोडिंग करायची आहेत। आता हे लोडिंग म्हटलं तर श्री सय्यद सर म्हणून आहेत। आता ते जिल्हा सत्र न्यायालय औरंगाबाद म्हणजे आताचं संभाजीनगर या ठिकाणी हे न्यायाधीश म्हणून कार्यरत आहेत। आता हे असताना मूळचे जगदाळवाडी परांडा जिल्हा उस्मानाबाद या ठिकाणचे ते मूळचे रहिवासी आहेत। सर आता सध्या संभाजीनगरला डिस्ट्रिक्ट जज म्हणून कार्यरत आहेत। आणि सरांनी 2 दिवसापूर्वी आपल्याकडे इन्क्वायरी करून आपल्याकडं हे आज दिनांक 23 जून 2024 रोजी आपलं आता हे लोडिंग चालू आहे। बघू शकतोय आता स्वतः इथं आमचे नर्सरीचे सेल्समन किंवा कामगार वर्ग आहे ते फुटवा काढून कलमी रोप आहे गावठी बाट जो असतो ते काढून रोप भरायचं चालू आहे। सगळी रोपं आपण सरांना जसं सांगितल्याप्रमाणे 3 फुटाच्या वरती जी रोपं आहेत ती घेत आहोत। खराब रोप, वीक रोप, अशक्त रोप मामादे बाजूला काढा आत्ता ठेवलेलं, ती रोपं घेत नाही। डबल सॉर्टिंग असते। आता एखादं जे रोप आहे ते आपल्याला खराब वाटलं तर आपण इथं सुद्धा बाजूला काढत असतोय। तर अशा पद्धतीनं जी सिलेक्टेड रोपं भरायचं काम चालू आहे बघू शकतो आपण। अजून 100 झालेलं नाही। गाडी होणार कसं? 3चं काय येणार आहे? 5ची थप्पी नाही पडे। आता चिंच म्हटलं तर सरांना आपण 15 बाय 15 वर प्लांटेशन दिलेलं आहे। एकरी 200 रोपं अशा पद्धतीनं सरांनी सुरुवातीला 1.5 एकरचं नियोजन घेतलेलं आहे। आणि बॉर्डरला साग असं जवळजवळ सरांची 15-20 एकर क्षेत्र आहे। त्या पूर्ण बॉर्डरला सागवानचं नियोजन घेतलेलं आहे। कारण स्वतः सर आता सर्व्हिससाठी बाहेर राहणार, त्यामुळं सरांनी तिथं माणूस अपॉइंट केलेला आहे। आणि अशी झाडं, अशी पिकं निवडलेली आहेत की जी कमी मेंटेनन्समध्ये, कमी खर्चामध्ये आणि चांगली उत्पादन मिळवून देणारी अशी लॉंग टर्ममध्ये सागवान असेल किंवा रेग्युलर चांगलं उत्पादन दरवर्षी मिळवून देणारी चिंच असेल। आता 2 वर्षाचं कलम म्हटलं तर बघू शकतो असा आता हे फ्लॉवरिंगचं रोप होतं। असे फ्लॉवरिंग स्टेजमधली सुद्धा रोपं असतात। लावल्यानंतर आपल्याला 3 वर्षातच आपल्याला याचं उत्पादन धरता येतं आहे। येणाऱ्या सीझनला सुद्धा मोहर येतो आहे, फुलं फळे येतात, तोडून टाकायचे आहेत। इथं सुद्धा बघू शकतो फ्लॉवरिंग स्टेजमधले प्लांट्स आहेत। तर हे अशा पद्धतीनं आपलं हे जे लोडिंग चालू आहे, आज आता लोडिंग होणार आहे, उद्या अनलोडिंगचं नियोजन बघू शकतो। आता इथं पूर्ण अशी रोपं सॉर्टिंग करून भरली जातात, खराब रोपं बाजूला काढली जातात। ते चेंज करायचं आहे मावशी, ते राहू दे तिथंच, लास्टला बदलायचं ते। आता बघू शकतोय अशा पद्धतीनं रोपं मोजून सॉर्टिंग करून भरली जातात। खराब रोपं बाजूला काढलेली आहेत। सीमा मावशी हो, रोहित दादा ही घ्या, ही चांगली आहे ती भरा की सगळं लॉट। ही इकडची नको काढलेली म्हणजे ती लय बारीक रोप पण जाते हो, त्यात कशाला त्यात हात मारायला, ती सॉर्टिंग करून काढली। कटरनं कट करायचं। नर्सरी आपली कोल्हापूर जिल्ह्यातील शावडी तालुक्यात 35 एकरात नर्सरी आहे। दररोज 20-25 गाड्या लोडिंग असतात, त्यामुळे थोडा गडबड गोंधळ असते। त्यामुळे शेतकऱ्यांना जास्त माहिती देता येत नाही, तरी शेतकऱ्यांनी अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि येत असताना अपॉइंटमेंट घेऊन या, जेणेकरून भेट होते, सविस्तर माहिती मिळते। आणि ज्या शेतकऱ्यांना येणं शक्य नाही त्यांनी दिलेल्या नंबरवर संपर्क करून बुकिंग करायचं आहे। बुकिंग केल्यानंतर 8 ते 10 दिवसामध्ये आपल्याला रोपं घरपोच येतात। आता जसं सरांनी आज सकाळी बुकिंग केले, आज संध्याकाळी तर गाडी लोड करत आहोत आपण। आता सीझन असल्यामुळं बऱ्याच गाड्या ज्या जाणाऱ्या असतात त्यातनं सुद्धा आपल्याला असं हे लोडिंग करता येतं आहे। त्यामुळं शेतकऱ्यांनी दिलेल्या नंबरवर संपर्क करा, नर्सरीला व्हिजिट द्या। या व्हिडिओमध्ये एवढंच, धन्यवाद। आपला दिवस शुभ असो।